आणि गाडी चांगल्या प्रकारे पळते। तो बाहेरून सुलतानला चांगल्या प्रकारे साथ देतो आणि सुलतान आतून त्याला सांभाळून घेऊन चांगल्या प्रकारे पळतो। ह्याच्यातून गाडी आमची चांगली पळते। म्हणून आमचे बंधू राजू शेठ सूर्यवंशी कराड यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे आज बिनजोडचं नियोजन केलं आणि आलो आणि आम्ही त्याच्यात यशस्वी ठरलो। तो बच्चा असताना खरेदी केला की त्याला कोण घेतच नव्हतं, की तो टाकाव म्हणून त्याला ही केलेला, गाडीतून आलेला म्हणून टाकाव त्याला कोण घेत नव्हतं। तो खोंड आमचे दत्ताभाऊ वारकर यांचे मित्र आहेत, ते म्हणले नाही आपण हा खोंड नेऊ, याला कोणच घेत नाही। आणि अक्षरशः खरोखर दत्ताभाऊनी त्याला चांगला सांभाळला त्यांच्या मित्रांच्या मदतीने आणि खरोखर तो बैल आता दत्ताभाऊंचं खूप नाव करतो। ही बिनजोड म्हणजे एकच फेरा होतो आणि एकमेकाची चुरस लागली जाते, म्हणजे मी त्याची गाडी मारली त्यानं माझी गाडी मारली हे होतं। आणि बैलगाडी 3 गाडीत कसं असतं की वेळेनुसार येतं, बाबा कोणी कुणाच्यात येतं, जो पळेल त्याची गाडी लागते, त्याच्यात कोणाला राग येत नाही। पण बिनजोड मध्ये राग येतो, त्याच्यामुळे आम्ही करत नाही। फक्त आमचे राजू शेठ सूर्यवंशी म्हणजे माझे मोठे बंधू त्यांच्या वाढदिवसानिमित्त फक्त वर्षातून एक आम्ही बिनजोड मुंबईला येऊन करतो। दादा चोंडे पुणे यांचा शंकर तो महाराष्ट्र केसरी आहे, तो आणि सुलतान दोन्ही एकाच मैदानात नागठाणच्या मैदानात आम्ही महाराष्ट्र केसरी झालेलो आहे। पण आपण कधी बैलाला लावत नाही महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी, कारण आता हे नाव खराब व्हायला लागले, हिंद केसरी तुमचं काय सरपंच केसरी वगैरे। कारण जी बैल हिंद केसरी झाली खरोखर जी पहिली जिंतीच्या तानाजी पाटलाचा सोन्या किंवा जावेद भाईचा सर्जा किंवा ही अशी जी बैल खरोखर हिंद केसरी झाली, त्या मोठा लक्षा त्या बैलांसारखं म्हणजे त्या बैलांचं ही माणसं नाव खराब करतात की माझा हिंद केसरी माझा आहे। फक्त हिंद केसरी मैदान एकच ओळखलं जातं, ते म्हणजे पुशेगावचं मैदान, आणि त्या मैदानात फक्त गुलाल घेण्यासाठी आता हे भारत केसरी अमुक तमुक ही नावं खराब, म्हणजे जी खरोखर बैल पळून हिंद केसरी झाली त्यांची ही नावं खराब करायची चालू आहे। आणि माझा महाराष्ट्र केसरी असला तरी मी म्हणणार नाही माझा महाराष्ट्र केसरी माझा लहान बैल आहे आणि लहान परिवार मध्ये पळतो, सगळ्याला आनंद देतो, बस ह्याच्यात मी खुश आहे। नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान ना सुपरमॅन ना स्पायडरमॅन, आय एम अग्रीमॅन। मित्रांनो, भरपूर दिवसानंतर उसाटणा अड्डा भरला होता आणि आज उसाटणा अड्ड्यात 2 बैलांनी गुलाल घेतलेल्या अंगावरती, एक सातारा करड साईडचा आहे आणि एक मुंबईचा आहे, दोन्ही एक कोल्हापूरचा आहे मित्रांनो। सो आपण आज त्यांची मुलाखत घेणार आहोत। समोर ही गँग पाहू शकता, पुष्कळ अशी गँग आहे। प्रथम सर्वतः तुमचा परिचय द्या दादा, तुम्ही कुठले आणि तुमचं नाव? आम्ही पुण्याचे, सूरज हिंगे नाव। हा बैल कराडचा, आमचे मित्र गुरुकृपा मित्र परिवार कराड यांच्या नावाने हा बैल पळतो आणि तो बैल कोल्हापूरचा दत्ताभाऊ वारकरी मलकापूर कोकरूड शाहूवाडी तालुका, हा त्यांचा बाजी, हा दुसरा कोण। दादा पहिला सुलतान बद्दल बोला। सुलतान हा 2 एखादी आतून पळणारा बैल, काही विषयच नाही घ्यायचा आतून बैलाचा, आणि तो कोण 2 एखादी पब्लिकचा। दोघांचा पैरा आज प्रथम जुळला नाही, आधी पहिल्यांदा 2दा गाडी पळालेली आहे तिकडे आमच्या भागात घाटावरती, आणि त्याच्यानंतर आम्ही ही गाडी मुंबईमध्ये आणली आहे अशीच। आज या दोन्ही बैलांचे नियोजन कसे झाले आणि इथे मुंबईमध्ये येण्याचा तसं काय ठरलं? आमचे बंधू म्हटले तरी चालेल, राजूदादा सूर्यवंशी यांच्या बर्थडे निमित्त आम्ही दरवर्षी मुंबईला एक बिनजोडची शर्यत करतो, घाटावरून बैल आणतो इथं मुंबईमध्ये शर्यत करतो। त्यांचा वाढदिवस 16 तारखेला आहे, 16 तारखेला कुठं लवकर मैदान नसल्यामुळे आज आम्ही ती बिनजोड केली आणि इथं म्हणजे आम्हाला मदत झाली आमचेच मित्र महाराळगावचे हरीश दादा केनी यांची। आणि दादा मी आता जस्ट ऐकलं की सुलतान पुसेगावला सुद्धा सेमीला होता, हो, तिथे पैरा कोण होता आणि कसा पळ होता तलावरून त्याचा? तिथं आमची घरचीच गाडी पळाली होती, जादू म्हणून बैल होता आमचा घरचाच, दोन्ही बैल म्हणजे घरचीच टाकली होती। गट चांगल्या अंतराने काढला, सेमीला थोडस 19-20 झालं। सुलतानची कारकिर्दी काय या आधीची? सुलतानची कारकिर्दी म्हणजे सुलतान आता जास्तीत जास्त 1-2 वर्ष झाला असेल आमच्याकडे आलाय, नाही तर हा बैल पहिल्यांदा मुंबईमध्येच पळत होता भरपूर। दादा बाजी बैलाबद्दल बोला, बाजी बैलाची कारकिर्दी सांगा। बाजी आता त्याचं वय खूप लहान आहे, आत्ता 2 दाती खोंड आहे आणि आत्ता म्हणजे फुल स्पीडनी 2 एखादी पब्लिकवर ह्याच्या वयाचा तरी खोंड नाही पळणार।
सुलतान आणि बाजू दोन्ही बिनजोड आणि घाटावरचे शर्यती हो, हो, दोन्ही दोन्ही खेळतो. दोन्ही ठिकाणी त्यांचा पलकस आहे घाटावर आणि आपल्या बिनजोडच्या ह्याच्यात. आता बिनजोडच्या अड्ड्यात जर म्हटलं तर बिनजोडच्या अड्ड्यात एक शर्यत किंवा एक फेरा जास्तीत जास्त पळायला लागते आणि तिकडं आमच्या तिकडं म्हणजे 3 फेरे पळायला लागतात. पल दोन्ही साईडला सेम असतो पळ दोन्ही साईडला सेम आहे, फक्त तिकडे 3 फेरे पळायला लागतात, तिकडे 1 फेरा पळायला. पब्लिकला पळणारा सुलतान आहे का आणि बाजी? पब्लिकला पळणारा बाजी. हो. बाजी कुठून खरेदी केला होता? बाजी आता ती बाकीची ते मुलाखत ते देते. त्यांच्याकडे माईक. सो आता आपण बाजी बैलाबद्दल त्यांच्या मालकाकडून जाणून घेऊया. दादा सर्वप्रथम आपलं नाव सांगा. गावच्या इथनं खरेदी केला टाकाऊ म्हणून तो टाकलेला तेव्हा आम्ही बाजी घेतला आणि बाजी फुल स्पीडनं पळायला लागला. तेव्हापासून एक पण बिनजोड मार खाल्लेला नाही आणि गटाला पण स्पीडनं चांगला आहे त्याचं. बाजी आता दुसरा आहे. बाजीची खरेदी कितीला झाली होती? बाजीची खरेदी ती एवढं काय माहित नाही, ते आमचे दत्ताभाऊ आलेले नाहीत, त्यासनी माहिती आहे. मग बाजीला सराव प्रॅक्टिस आणि त्याला खाणं काय दिलं जातं? बाजीला काय असेल ते आपला खुराक काय असेल ते लागवड वगैरे डाळ. दादा बाजी हा दुसरा आहे, याला अंधारातून उजेडात आणण्यासाठी कधी वायदी द्यावी लागली का? वायदी काय द्यावी लागणार? आमचं मित्र म्हणायचं, आमचं भाऊबंदच म्हणायचं आपले जितो आप्पा कराडचे, त्यांनीच बाजीला उजेडात आणला. म्हणजे तो नेहमी बाजी हा सुलतान सोबतच सुलतान सोबतच आता जास्त करून पळाला. जरा दादाकडे माईक द्यावा. दादा 2 शब्द बोला सुलतान आणि बाजी बद्दल. प्रथम आपला परिचय दे दादा. नमस्कार, मी जितेंद्र सूर्यवंशी कराड. हा बैल सुलतान मुंबईचा आणि आत्ता कराडमध्ये आहे. हा बैल साईगडे गाव तळमावली भागात ढेबेवाडी खोऱ्यात साईगडे म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये हा बैल सांभाळायला असतो किंवा ते सुद्धा मालकच आहेत ह्या बैलाचे. ते दादा साईगडे म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि तो बैल कोल्हापूर तालुक्यात शाहूवाडीमध्ये मलकापूर म्हणून आहेत, तिथे दत्ताभाऊ वारकरी म्हणून आहेत, त्यांचा तो बैल आहे बाजी. ही गाडी आम्ही आमच्या मैत्री संबंधातनं आम्ही कायमस्वरूपी पळवतो आणि गाडी चांगल्या प्रकारे पळते. तो बाहेरून सुलतानला चांगल्या प्रकारे साथ देतो आणि सुलतान आतून त्याला सांभाळून घेऊन चांगल्या प्रकारे पळतो. ह्याच्यातून गाडी आमची चांगली पळते. म्हणून आमचे बंधू राजू शेठ सूर्यवंशी कराड यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे आज बिनजोडचं नियोजन केलं आणि आलो आणि आम्ही त्याच्यात यशस्वी ठरलो. तरी आम्हाला भरपूर प्रकारे साथ दिली दादा चोंदे पुणे आणि हरीश शेठ मुंबई, त्यांच्यामुळे आम्ही आज इथे येऊन यशस्वी झालो. ही जोडी नेहमीच शर्यतीमध्ये गुलाल घेत असते का? हा, ही जोडी आम्ही 3 फेरा बाजी शेकंदाव सुद्धा बाजीचे भरपूर गुलाल आहेत. कमीत कमी 15 ते 20 गुलाल बाजीचे शेकंदाव आहेत. 2 नंबर 3 नंबर 1 नंबर 3 नंबरच्या खालचा कधीही त्यानं नंबर केलेला नाही. आणि हा बैल फक्त आम्ही बिनजोड आणि मैदान 3 फेरे ह्याच्यातच पळवतो, कारण ह्या बैलाचं वय पण खूप आहे. त्याच्यामुळं तो बैल 3 टप्प्यात पळतो. 1 म्हणजे शेकंद, 2 म्हणजे बिनजोड आणि 3 म्हणजे 3 फेऱ्याचं मैदान. म्हणजे जसा सुलतान नाव करत आला तसंच आता नवीन खरेदी केलेला दुसरा बैल बाजी ऑलराऊंडर म्हटलं तरी चालेल. तो बच्चा असताना खरेदी केला की त्याला कोण घेतच नव्हतं, की तो टाकाव म्हणून त्याला ही केलेला, गाडीतून आलेला म्हणून टाकाव त्याला कोण घेत नव्हतं. तो खोंड आमचे दत्ताभाऊ वारकर यांचे मित्र आहेत, ते म्हणले नाही आपण हा कोण नेऊ, यायला कोणच घेत नाही. आणि अक्षरशः खरोखर दत्ताभाऊनी त्याला चांगला सांभाळला त्यांच्या मित्रांच्या मदतीनं आणि खरोखर तो बैल आता दत्ताभाऊंचं खूप नाव करतोय. दादा मी अक्षरशः ना ऑलराऊंडर म्हणजे बिनजोड 3 फेरे आणि सेकंदामध्ये पळणारे अशी बैल खूप कमी असतात. त्याच्यातला हा बाजी बैल. आता त्या दादाने विचारलं तर त्यांना त्याची खरेदी नव्हती माहिती. तुम्ही काय सांगू शकता का? एक अंदाज आहे साधारणतः? नाही, खरेदी मला पण नाही माहिती, कारण दत्ताभाऊंची आमची अशीच बोलता बोलता ओळख झाली. त्यानंतर दत्ताभाऊ म्हणले की माझा खोंड चांगला पळतोय पण मला पैरे होत नाहीत. मग ते बोलत बोलत मग मी म्हणलं ठीक आहे, तुम्ही या घेऊन आपण आपल्या बैलाबरोबर गाडी पळवू. आणि ज्या दिवशी आम्ही गाडी पळवली त्या दिवशी आम्ही 1 नंबर केला. तिथून पुढं बाजी आणि सुलतान ही कायमस्वरूपी पळत आली. आणि दादा जसा आम्ही घाटावरती येतो तेव्हा आम्हाला जो मान सन्मान बैल मालकाला भेटतो, तसं तुम्ही तिथून सातारावरून इथे मुंबईमध्ये आला, कसं वाटलं इथला लोक इथला? हो, आमचे काय आहे पहिल्यापासून मित्र समूह आहे हा बैलगाडी संघटनेतला. त्यामुळे आपल्याला इथं आल्यानंतर पण असं काय वाटत नाही की आपण घाटावरून मुंबईला आलोय की आपल्या परिचयाचे नाहीत. आपण या क्षेत्रात बराच वर्ष असल्यामुळे सगळ्यांच्या ओळखी चाळे आहेत.
आणि त्याच्यात हरीश शेठमुळे आम्ही जास्त धाडस केलं. आज बाजी आणि मुंबईला सुलतानी काय बक्षीस जिंकले, किती पैशांनी, काय बादली? आपली शर्यत होती 31,000 वरती आणि एक बादली. आम्ही जास्त बिनजोड खेळत नाही, कारण काय आहे की बिनजोड म्हणजे एकच फेरा होतो आणि एकमेकाची चुरस लागली जाते. म्हणजे मी त्याची गाडी मारली, त्यानं माझी गाडी मारली, हे होतं. आणि बैलगाडी 3 गाडीत कसं असतं की वेळेनुसार येतं, बाबा कोणी कुणाच्यात येतं, जो पळेल त्याची गाडी राखते, त्याच्यात कोणाला राग येत नाही. पण बिनजोड मध्ये राग येतो, त्याच्यामुळे आम्ही करत नाही. फक्त आमचे राजू शेठ सूर्यवंशी म्हणजे माझे मोठे बंधू, त्यांच्या वाढदिवसानिमित्त फक्त वर्षातून एक आम्ही बिनजोड मुंबईला येऊन करतो. म्हणजे एक आपुलकी, मैत्रीत्व, माणुसकीच्या नात्याने तुम्ही आज बिनजोड. आमचे गुरुकृपा मित्र परिवारचे खूप मोठे आधारस्तंभ आहेत. नक्कीच दादा, आतापर्यंत तुम्हाला आठवतं का तुमच्या जसं आज प्राइज भेटल्या, कधी त्यांनी ढाल, गाडी वगैरे काय असं प्राप्त केलेलं या दोन्ही बैलांनी? बाईक भेटल्या, पण आपण कधी असं नाही केलं. आपण मित्र परिवार मध्ये कसं एखाद्याचा बैल पळतोय पण त्याला बैल देत नाहीत, मग आपण त्यांना बैल देतो. मग मी त्याचा विचार करत नाही की माझी गाडी मार खाते का राहते, फक्त सगळ्यांना आनंद भेटला पाहिजे, हेच आमचं ध्येय आहे याच्यातून. आणि ही जोडी आतापर्यंत जी कारकिर्दी करत आले, भविष्यकाला सुद्धा आता आम्ही वडगाव मध्ये मैदान झालं, मोठं मैदान झालं, त्या मैदानात आम्ही घरच्या गाडी जादू पुणेकरांचा बैल आहे माझ्यापाशी, जादू सुतार मित्र परिवारचा, सॉरी मारणे मित्र परिवारचा. तर आम्ही तो बैल माझ्यापाशी आहे. तर त्या बैलावरून ह्या बैलावर आम्ही 1-2-3 फायनल केल्या. पण ज्यावेळी आम्ही फायनलला राहिलो तिथनं पुढे मला लय जण म्हणले की गाडी पळवू नका, तुम्ही ह्याला बैल देऊ नका. पण आम्ही काय तसं नाही केलं, जे मागेल त्याला बैल दिला, कारण सगळ्यांचा ह्याच्यात सगळे आनंदी राहिली पाहिजे. आज आपल्या बरोबर सगळे येतात, त्यांच्या पण इच्छा असतात की ह्या बैला बरोबर आपण असतो, ह्यो माझ्या मित्राच्या बैला बरोबर बैल पळला पाहिजे. त्याच्यामुळे आपण तसं काय विचार करत नाही, ज्यावेळी होईल गुलाल त्यावेळी होईल, नाही झाला तरी काय अडचण नाही. दादा, सुलतान अजून पळतोय, साधारणतः वय वर्ष किती असेल त्याचा आता? सुलतानचा आता मी नक्की वय सांगू शकत नाही, पण कमीत कमी हा बैल 6 ते 7 वर्षाचा असू शकेल. आता त्याचा जो आधीचा पल होता, आता पण त्याच तो ताकदीने पळतो. हा, बैलाच्या वयाच्या मानानं तो आमच्या अपेक्षाप्रमाणे खूप पळतोय. आणि बरं वाटलं, बऱ्याचशा शेतकऱ्याच्या बैलांना वायदी द्यावी लागतं, पण तुमचं पैरा एक मैत्रीतून नात्याने असले, तुम्हाला त्या वायदीला सामोरे जावं नाही लागलं, एक चांगली गोष्ट आहे. अशीच मैत्रपूर्ण जर शर्यत झाली की कोणाला कोणाची वायदी देता नाही आली, आणि वायदी जर कोणाला द्यायचा असेल, एकदमच शेतकरी गरीब असेल, तर टेम्पो किंवा त्याचं खाणं यामार्फत द्यावं असं प्रत्येकाचं उत्तर असतो. सो दादा, आज तुमची मुलाखत घेऊन मला खूप बरं वाटलं. आणि असे महत्वाचं म्हणजे हा बैल महाराष्ट्र केसरी आहे. दादा चोंडे पुणे यांचा शंकर तो महाराष्ट्र केसरी आहे. तो आणि सुलतान दोन्ही एकाच मैदानात, नागठाणच्या मैदानात आम्ही महाराष्ट्र केसरी झालेलो आहे. पण आपण कधी बैलाला लावत नाही महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी, कारण आता हे नाव खराब व्हायला लागले, हिंद केसरी, तुमचं काय सरपंच केसरी वगैरे. कारण जी बैल हिंद केसरी झाली खरोखर, जी पहिली जिंतीच्या तानाजी पाटलाचा सोन्या किंवा जावेद भाईचा सर्जा किंवा ही अशी जी बैल खरोखर हिंद केसरी झाली, त्या मोठा लक्षा, त्या बैलांसारखं म्हणजे त्या बैलांचं ही माणसं नाव खराब करतात की माझा हिंद केसरी माझा आहे. फक्त हिंद केसरी मैदान एकच ओळखलं जातं, ते म्हणजे पुशेगावचं मैदान. आणि त्या मैदानात फक्त गुलाल घेण्यासाठी आता हे भारत केसरी अमुक तमुक ही नावं खराब, म्हणजे जी खरोखर बैल पळून हिंद केसरी झाली त्यांची ही नावं खराब करायची चालू आहे. आणि माझा महाराष्ट्र केसरी असला तरी मी म्हणणार नाही माझा महाराष्ट्र केसरी माझा लहान बैल आहे आणि लहान परिवार मध्ये पळतो आणि सगळ्यांना आनंद देतो, बस ह्याच्यात मी खुश आहे. दादा, कधी असं पण होऊ शकतं ना की हिंद केसरी प्रत्येक वर्षात आपल्या शर्यती होतात, तर ठेवू शकत नाही, त्याला नियम असतात, म्हणून महान भारत केसरी असे नाव देऊन अड्डे भरवले जातात. पण दादा, तुमचं नाव समजेल मला? माझं नाव जितेंद्र मोहन सूर्यवंशी, मला जितू शेठ सोनार म्हणून कराडला ओळखलं जात. दादा, जितू शेठ यांनी खूप छान पद्धतीने सांगितले, मुलाखत सुद्धा दिली. मला सांगायचं होतं यासाठी की दादा आधी मुलाखतीला नाही बोलत होते, पण जशी मुलाखतीला सुरुवात केली दादा थांबायला तयार नव्हते. सो अशी शुभेच्छा देतो मी दोघांना. 2 मिनिट आमचे हरीश शेठ मित्र बोलते. दादा, 2 शब्द होऊच जाऊ द्या. तुम्हाला मी प्रश्न नाही विचारणार, पण तुम्ही थोडक्यात आणि या 2 बैलांबद्दल थोडक्यात बोला. आज जितू शेठ आमचे मित्र आहेत घाटावरचे, म्हणजे घाटावरचे बैलांचे माझ्या बैलांचे नियोजन पण तेच करतात. आणि हे गोटू शेठ म्हणजे सूरज इंगे पाटील शेठ. आणि बाजी आणि सुलतानची गाडी म्हणजे भरपूर दिवस झाले पळत होती, पण जितू शेठला मी सांगत होतो ही गाडी मुंबईला एकदा आपण पळू. जितू शेठ बोलले का आता सध्या आमची मैदानं चालू आहेत, कुशेगाव झाल्यानंतर ही गाडी मुंबईला त्यांच्या भावाच्या वाढदिवसानिमित्त
बोलू आणि त्यांचं एवढंच होतं की गुलाल करायचं, गुलाल होणार मुंबईला या, ते झालं. आणि दोन्ही बैल खूप खूप म्हणजे हिसाबाच्या जास्ती मला आज कसा आनंद आहे दादा? आनंद म्हणजे बोलू शकत शब्दात वर्णन करत. नक्कीच प्रत्येक बैल मालकाला वाटत असतो की आपल्या बैलांनी प्रत्येक अड्ड्यात जाऊन गुलाल घ्यावा आणि आज गुलाल प्राप्त केला आणि तुम्ही काव्य मधुरा चॅनेलला मुलाखत दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. अच्छा, आपल्यासोबत ड्रायव्हर सुद्धा आले. प्रथमतः यंग पिढीसुद्धा ड्रायव्हरकडे वळली जाते. हा नाद आहे ना, हा सर्वांनाच लागलेला आहे. सर्वप्रथम दादा आपलं नाव सांगा. शंभू ड्रायव्हर उमरज. आपण कुठले? उमरजचे. ही जोडी तुम्ही पहिल्यांदाच हाकलली? नाही ही गाडी हाणते त्याला मी जवळजवळ 1-2 महिने झाले. तलावरून या दोघांचा पल कसा आहे? ह्या गाडीला स्पीडच खूप लागते. मग जेव्हा तुम्ही ती गाडी गटून पळते चांगली पळते, जेव्हा तुम्ही त्या गाडीवरती बसता तुम्हाला काय सांगायची गरज लागते? कानमंत्र द्यावं लागतं का? सांगायची गरज लागत नाही. हा बैल असला की काय आपल्याला भेटतं. या गाडी जादूचा आणि ह्याचा गुलाल आपणच केलेला जयराम स्वामीच्या वडगावला. अच्छा, किती वर्षापासून या क्षेत्रात आहे तुम्ही? ही गाडी आपण हाणती त्याला 6 महिने झाले असते. 6 महिन्यापासून तुम्ही याच्या आधी तुम्ही म्हणजे बघा कोणतंही शिक्षण घेण्यासाठी आपल्याला बघावं लागतं, कोणाच्या हाताखाली राहावं लागतं. नाही पहिलं असं कोणाची तरी मागणं जायचं, हा, कोणाची बैल सोडायची असं करायचं ना. आज सोडायचं. मुंबईमध्ये विजय प्राप्त केला, कसं वाटतं? आज आनंद वाटतोय. नक्कीच, आणि अशाच पद्धतीचे तुम्हाला विजय प्राप्त होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुम्ही आता यंग आहेत, पुढे जाऊन मोठे नाव कराल हीच इच्छा आमची. तुमच्या चॅनेलला पण आमच्या सर्व मित्र परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. सो पाहूया पुन्हा एकदा बाजीला, जो दुसरा आहे आणि तो खूप नाव करतोय. 3 फेरे बिनजोडच्या शर्यतीला आणि सेकंदामध्ये सुद्धा हा धावतो आणि गुलाल घेतो. आणि हा आपला सुलतान जो आधी मुंबईला होता, आता तो सातारा करड साईडला आहे. सो मित्रांनो, ही मुलाखत जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका. सो चला भेटूया आता आपण अशाच पुढच्या व्हिडिओ मार्फत.